केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटण, रस्सा हे मागे. एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पित नाही, नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. धोत्रावाला कधी मध्ये पितं, त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून देत. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आला त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर पालथं पडलं ना, सकाळ पोत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. लय वकात ग, लय वकात. आणि कोरड पडली का वकारीत साठीत ग, वकारीत साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना, आचार्य गार का मारतो. शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का, बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच 2 मुठी, त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करू नयेत. फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या आहे, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. अरे काय करू. देव खाऊन देत नाही रे याला. हां हां हां, साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात नाही खाते. याला जपा. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. काहींना रात्र दिसत नाही, दिवसा दिसत आहे. काहींचा सीझन गेला बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं. टेन्शनमध्ये लोक आहे. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शनमध्ये आहे. काय काय होईल देशाचं. ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा आणि चहा प्या. आपल्याला तेवढंच दोतार आहे. ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावावं लागेल. गप बस. याला टेन्शन. तो म्हणला मा कोणी ऐकतच नाही. सांगूच नको, काही नाही होणार, काही नाही होणार. भारतामेनला विचारा, जनपळभर म्हणतील हाय हाय, काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. 1 काळजी नका करू, शरीरांना पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1 2 मोटरसायकल चालवणार, मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. अहो एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत आहे. गेलं तसं येड्या बाबलीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला घाल. 1 कलियुगात खरं चालत नाही. हां, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. हां, 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईलमध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं. मग अख्खं यूट्यूबला नाही टाकायचं. इकडलं 1 वाक्य काढायचं, इकडलं 1 वाक्य काढायचं. TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालवायची. मी मेलोच माया भोवती लफडे मिटतील असं वाटतं मला. कारण रोज उठलो का मी 9 लफड आहे माया भोवती. उठलो का लफड. आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका त्याच्या. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही तर जग संपेल. संपेल, त्रास होऊ द्या, पण कुणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हां, माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज बिराज. माझं काही तुमच्याशी घेणं नाही. फक्त मी शेतकऱ्याचंच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे म्हणून निम तरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे. का घडतंय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली.
नामासी विनमुख तो नर पाप्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं फाडून टाकतील ही पोरी. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे? हे इंदुरीकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल, आला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाना. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊ जाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? ह्या दिसत्यात फक्त अशा. यातल्या 15 जणी अशा आहेत भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसलेले टाकता. मी नावा सगळं सांगलं, आपलं काम वेगळं आहे. फक्त भामट्याची दुनिया वावळी ते भावरा आहे. काय गाजर वावळी ते भावरा आहे. बायपासमध्ये ना हायवेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी न नका पैसे परत गेलेत, नाही गेले. बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती मी सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करत्यानं केली असती, मला घर बांधायला मदत करत्यानं केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करत्यानं केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठं तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे आणि भोंगळा करून आणला पाहिजे. गुरु मामा नालाय का अवलादीचा. अरे त्याचं बनियन मळू द्या, शर्ट फाटू द्या, सक्का मामाच लग्नात शोभतं. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडणं इतकी धाकट्याची घमेंड गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडा लावा फक्त, खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरतो आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय.